महाराजा यशवंतराव होळकर यांच्या दैदिप्यमान इतिहासापासून आपण कोणती प्रेरणा घेतली पाहिजे? मी तर प्रथम बापूसाहेब शिंदे, अखिल भारतीय धनगर समाज विकास परिषद, आज वाबगा इथे आलो. मुळात धनगर समाजाचा इतिहास हा दैदिप्यमान इतिहास आहे. युगे 28 विटेवर उभं राहून चंद्रभागेच्या तीरावर समतेचा डाव मानणारी महाराजा मल्हारराव होळकर, त्याचप्रमाणे बहुजनांच्या हितासाठी अहोरात्र झडणारे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावाने पृथ्वी तळातळा कापायची तो रथी महारथी यशवंतराव होळकर, आज त्यांचा राज्याभिषेक इथे होतोय. मी तर खऱ्या अर्थाने हा जो कार्यक्रम तमाम महाराष्ट्रातल्या धनगर सर्व बहुजन समाजाला विनंती करतो की हा राज्याभिषेक सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आलं पाहिजे. हा उत्सव आपली जे दरावळी, आपली संस्कृती, जी परंपरा, आपले जे क्षेत्र आहे, जे धार्मिक आपल्या वास्तू आहे, त्या जोपासल्या पाहिजे, त्या सांभाळल्या पाहिजे. आज पुण्यश्लोक होळकरांनी संपूर्ण भारतामध्ये 5252 मंदिरं बांधलेत, 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, सप्तपुरीचा जीर्णोद्धार केला आणि त्याचा ऐतिहासिक महत्व आपल्या लोकांना नसल्यामुळे हा सगळा इतिहास दाबला गेलेला आहे. परंतु आता काळाच्या ओघात मुलं शिकत गेली. आता बऱ्यापैकी तरुणांना हा इतिहास समजायला लागला, सोशल मीडियाच्या माध्यमातून समजायला लागला. मी महाराष्ट्राच्या तमाम धनगर आणि सर्व बहुजनाच्या मुलांना विनंती करतो की आपण हा इतिहासाची प्रेरणा घेऊन या संपूर्ण देशामध्ये गेली जे आदर्श कार्य केले असे राष्ट्रपुरुषांचं, विशेषतः होळकरांचं कार्य पुढे चालवण्यासाठी सगळे संघटित झालं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. आज खूप अतिशय आनंद वाटला. वाबगाव इथे महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा इथे पार पडला. आज आम्ही नाशिकवरून साधारणतः एक 8-10 गाड्या घेऊन आलेलो आहोत आणि मी या ठिकाणी देशप्रेमी या देशाला पुन्हा एकदा कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावरती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांची गरज नाही, राष्ट्रभक्तीची गरज नाही. महाराजा यशवंतराव होळकर भारताचे नेपोलियन बोनापार्ट होते. त्यांना अक्षरशः त्यांचा घोडा ज्या दिशेला दौडेल त्या दिशेला ते इतिहास निर्माण करायचे. तलवारीच्या पात्यावर त्यांनी संपूर्ण देशामध्ये क्रांती घडवली. त्याचप्रमाणे ते रथी, महारथी, महापराक्रमी, श्रीमंत, महाश्रीमंत, त्याचप्रमाणे एक जगविजेता असा महाराजा यशवंतराव होळकर होता. त्यानंतर होळकर त्यांचा इतिहास जरी थोडाफार लावला गेला असेल, परंतु इतिहासाची आता पुनरुक्ती व्हायला लागलेली आहे. त्यामुळे महाराजा यशवंतराव होळकरांचं जे कार्य आहे ते संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्ययुद्ध आहे, मराठी साहित्य सम्राट होते, अतिशय महान कार्य. छत्रपती शाहू महाराजांनंतर ज्यांनी स्वतंत्र राज्याभिषेक केलं ते आमचे महाराजा यशवंतराव होळकर. अतिशय प्रेरणादायी कार्य आहे त्यांचं. त्या समाजाला इतिहास नसतो, त्या समाजाला अगदी बरोबर आहे. या समाजाला इतिहास असतो, त्याला भविष्यकाळ नसतो, परंतु अपवाद वगळता हा धनगर समाजाचा अतिशय मोठा इतिहास आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, महाराजा यशवंतराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्याचप्रमाणे महाराजा यशवंतराव होळकर 214 वर्ष होळकरांनी या देशामध्ये राज्य केलेले आहे. खरं तर त्यांचा इतिहास एवढा महान इतिहास आहे. या समाजाने, विशेषतः बहुजन वर्गाने यांचा इतिहास, याचा अभ्यास केला पाहिजे. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी जे कार्य केले, आदर्श भारतभर कार्य केले, त्याची प्रेरणा घेऊन आपण सुद्धा त्या पद्धतीने पाऊल किंवा सुरुवात केली पाहिजे. यशवंतराव होळकरांना कारण त्याचं महत्वाचं कारण होतं. यशवंतराव होळकरांना म्हणजे ज्या वेळेला नाही, यशवंतराव होळकरांनी तेवढं भोगलंच होतं. यशवंतराव होळकरांनी तेवढं भोगलं होतं. ज्यावेळेला आपण शनिवार वाड्यामध्ये यशवंतराव होळकरांचे भाऊ बहीण यांना त्या ठिकाणी अटक केली गेली. त्यांना अतिशय क्रूरपणे हत्तीच्या पायाखाली उडवण्यात आले. एक सख्या भावाला अशा प्रकारची जर क्रूर हत्या होत असेल तर त्यामुळे त्यांचं रक्त संचारलं. त्यांनी तिथून पेशंट पासून त्यांचा सुद्धा वध होणार होता. तिथून पळाले, ते घेऊन आले, खंडराव महाराजांचं दर्शन घेतलं, पांढरा उडवला आणि त्यांचा घोडा जो स्वयंवर धावत गेला महाराष्ट्रातनं शेवटपर्यंत तुमचा म्हणजे माळ्यापर्यंत, धारपर्यंत, धारून पवारांच्या घरापुढे माळ्यापर्यंत गेला आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सैन्य 12 बलुतेदार, रामोशी, भिल्ल या समाजाने स्वतंत्र सैन्य फौज तयार केली आणि संपूर्ण देशावरती त्यांनी राज्य गाजवलं. इंग्रजांना 18 वेळा त्यांनी पराभूत केले. 18 वेळा इंग्रजांना या देशातून पराभूत करणार तेवढं एकच महान योद्धा आहे. नाही, त्यांना आता इतिहास लिहिणारे एक विशिष्ट वर्गातले लोक होते आणि त्यांनी खरा जो इतिहास आहे त्यांनी तरी
नरहरी फाटकांचं एक पुस्तक आहे, ते किंमत फक्त ते ₹1 पुस्तक याची किंमत आहे. तुकोजी होकरांनी ते पुस्तक प्रिंट केलं शेवटच्या आणि 500 प्रती काढल्या. तर नरहरी फाटकांनी ते पुस्तकामध्ये पूर्ण त्यांचा इतिहास दिलेला आहे. पूर्ण खरं इतिहास लिहिणारा एक विशिष्ट वर्ग असला, त्यामुळे आपला धनगरांचा हा फक्त लढणारा वर्ग होता, पराक्रमी वर्ग होता, लिहिणारा वर्ग नव्हता, इतिहास घडवणारा वर्ग होता. पण त्याची उपेक्षा काय केली? जाणीवपूर्वक त्यांना उपेक्षित ठेवण्यात आले साहेब. आपण म्हणतो पत्रकार महोदय अमोलजी की आता असं आहे, त्यावेळेस सुद्धा जातीवाद मोठ्या प्रमाणात होता आणि आतापर्यंत पण जातीवाद जरी दिसत नाही पण जातीवाद आहेत. त्यामुळे साहजिकच असे बहुजनांचे जे कर्तबगार माणसं ते उपेक्षित राहतात. त्याचा आमचे मल्हारराव यशवंतराव होळकर होतेच, पण स्वतःच्या कर्तृत्वावर ते लढले. धन्यवाद.